भगिनी किती हुशार आहेत बघा. ती आमची माऊली काय म्हणाली भाषणामध्ये की आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्स मधून तुम्ही पैसे देता, तेच 1500 रुपये फिरून आम्हालाच देता, आमचेच पैसे आम्हाला देताय. पण मग असं करायचं असेल तर 1500 रुपये नको, त्याच्याऐवजी महागाई कमी करा, त्याचा उपयोग आम्हाला जास्त होईल. बरोबर आहे. आता बघा आमच्या महिला भगिनी किती हुशार झालेत. त्याच्यामुळे कितीही त्यांनी मोठे कार्यक्रम करू दे, काय फरक पडत नाही. येऊ दे, मोठे मोठे कार्यक्रम करू दे. महिलांना काल तर जळगाव मध्ये मला कळलं की मोठ्या संख्येने महिला बोलवल्या कार्यक्रमाला. महिलांना ना पाणी होतं ना अन्न होतं. महिला पहाटे 3 वाजता घरी पोहोचल्या. हाल झाले महिलांचे. कशासाठी? तर यांना कार्यक्रम घ्यायचा आहे. अरे जो देने वाला होता है ना उसका दिल बड़ा होना चाहिए. प्रत्येकाचा एवढा शौक. मला सांगा, आपण जेव्हा स्वतः हाताने लाडू वगैरे करतो भावाच्या प्रेमासाठी, जेव्हा माहेरी जातो तेव्हा चकली शेव करून जाता की नाही, प्रेमाने काहीतरी थालीपीठ न्या, भावाला जे आवडतं ते करून नेता की नाही. नेताना त्याचा फोटो काढून त्याचा कार्यक्रम करता का स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवता? स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवताना काय गावभर सांगत नाही. हे महिलांना 1500 रुपये देत आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त करोडो रुपये खर्च करून मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचंय, त्यांना त्यांच्या बहिणी कळल्याच नाही, हाच तर या सरकारचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा ती आमची भगिनी काय म्हणाली. आमची भगिनींनी 3-4 महत्वाचे मुद्दे मांडले. तिने पहिला हमी भाव मागितला, त्याच्यानंतर आशा भगिनीच्या सुपरवायझरला जे 5000 रुपये महाराष्ट्र सरकारने तुम्हाला दिले सांगितलं होतं तो GR काढलेला नाही. ताई मी तुम्हाला शब्द देते की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, ते आज पोहोचेल त्यांच्याकडे. जर 1 आठवड्याच्या आत, सगळ्यांनी ऐकून घ्या, 1 आठवड्याच्या आत जर 5000 रुपये आमच्या आशा भगिनींना दिले नाहीत तर तुमच्यासाठी उपोषण आणि आंदोलन सुप्रिया सुळे करेल, हे मला तुम्हाला सांगायचं. कारण काय सगळं जे सरकार आहे ना, खोटं बोल आणि रेटून बोल, हमी भाव देत नाही. आणि आमच्या महिला भगिनी किती हुशार आहेत बघा. ती आमची माऊली काय म्हणाली भाषणामध्ये की आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्स
टॅक्स मधून तुम्ही पैसे देता, तेच 1500 रुपये फिरून आम्हालाच देता, आमचेच पैसे आम्हाला देताय. पण मग असं करायचं असेल तर 1500 रुपये नको, त्याच्याऐवजी महागाई कमी करा, त्याचा उपयोग आम्हाला जास्त होईल. बरोबर आहे? आता बघा आमच्या महिला भगिनी किती हुशार झालेत, त्याच्यामुळे कितीही त्यांनी मोठे कार्यक्रम करू दे, काही फरक पडत नाही. येऊ दे, मोठे मोठे कार्यक्रम करू दे. महिलांना काल तर जळगाव मध्ये मला कळलं की मोठ्या संख्येने महिला बोलवल्या कार्यक्रमाला. महिलांना ना पाणी होतं ना अन्न होतं. महिला पहाटे 3 वाजता घरी पोहोचल्या. हाल झाले महिलांचे. कशासाठी? तर ह्यांना कार्यक्रम घ्यायचा आहे. अरे जो देने वाला होता है ना उसका दिल बड़ा होना चाहिए. प्रत्येकाचा एवढं शोक. मला सांगा, आपण जेव्हा स्वतः हाताने लाडू वगैरे करतो भावाच्या प्रेमासाठी, जेव्हा माहेरी जातो तेव्हा चकली शेव करून जाता की नाही? प्रेमाने काहीतरी थालीपीठ न्या, भावाला जे आवडतं ते करून नेता की नाही? नेताना त्याचा फोटो काढून त्याचा कार्यक्रम करता का स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवता? स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवताना काय गावभर सांगत नाही. हे महिलांना 1500 रुपये देत आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त करोडो रुपये